खडकवासला मतदारसंघातून अभिनेता नाना पाटेकर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर अनेकांच्या नजरा आता त्या मतदारसंघाकडे वळल्या आहेत। त्यावरून आधी शरद पवारांना विचारण्यात आले होते, तर त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने पुन्हा एकदा खडकवासला मतदारसंघ चर्चेत आला आहे। त्यामुळे आता रुपाली चाकणकर यांनाही त्याबाबत सवाल करण्यात आला। त्यावर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की निवडणूक म्हणजे स्पर्धा आहे, त्यामुळे या स्पर्धेत कुणीही येऊ शकतं। निवडणूक लढवणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यातच ही स्पर्धा असल्यामुळे आता आणि निवडणुकीत प्रतिस्पर्धक असल्याशिवाय ही निवडणूक लढवण्यात काही मज्जा नसल्याचे त्यांनी विश्वासाने सांगितले। शरद पवार यांनी नाना पाटेकर यांच्याविषयी बोलल्यापासून खडकवासला मतदारसंघ चर्चेत आला आहे। त्यातच आता रुपाली चाकणकर यांनी खडकवासला मतदारसंघातून इच्छा व्यक्त केल्याने या चर्चेला उधाण आले आहे। त्यामुळे त्यांना हेही विचारण्यात आले की नाना पाटेकर या निवडणुकीत असतील तर ही निवडणूक चुरशीची होणार का, असा सवाल केल्यानंतर त्यांनी सांगितले की याआधीही राजकारणात नशीब आजमावण्यासाठी अभिनेते आले आहेत, मात्र त्यांना लोकांनी किती पसंती दिली आहे, त्यामुळे राजकारणात आणि निवडणुकीत स्पर्धक असल्याशिवाय निवडणुकीही चुरशीची होत नसल्याचे त्यांनी सांगितले। सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत। कधी शरद पवार गटातील नेत्यांकडून टीका केली जात, तर कधी अजित पवार गटाकडून शरद पवार गटाच्या नेत्यांना पलटवार केला जात आहे। त्यावरून रुपाली चाकणकर यांना विचारले असता त्यांनी थेट खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला। सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या की राष्ट्रवादीच्या पवार गटातील जे दोन खासदार अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत, त्या दोन खासदारांना अजित पवारांनीच निवडून आणले होते। त्यांनी आक्रोश मोर्चा घेतला असला तरी त्या मोर्चामध्ये रिकाम्या खुर्च्यांशिवाय तिथं काहीही दिसत नव्हते। त्यामुळे सध्याच्या राजकारणात भावनिकतेचं राजकारण संपले असल्याचे सांगत त्यांनी कोल्हे आणि सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे। रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधला आहे। सुप्रिया सुळे या फक्त अजित पवारांमुळे निवडून आल्या आहेत, त्यांच्यामुळेच याआधी त्या फक्त निवडणुकीआधीच मतदारसंघात जात होत्या, मात्र आता 10 महिने मतदारसंघात तळ ठोकावा लागत असल्याचे सांगत त्यांनी शरद पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला।